आम्ही चाललो शेगावले पैदल. सकाळच्या 4 वाजताच गण्या आला बी अंगधून. आमच्या पैदलवारीत सगळे लहान लहान लेकरच असतात. मी बी लहान लेकरू आहे, मी स्कूटी मोठा आहे. मग अंधारातच नांदुऱ्याच्या बायपास लोक आलो आणि हायवे ना चालता चालता निघला दिवस. जसा दिवस निघला आम्ही ना हायवे दिला सोडून निघलो वावरायनं. या तुरीतून आलो तर सगळे कपडे खराब झाले. अरे पाहू नका रे आपटसांना तोंडा. कृष्णाले म्हटलं तू काळी घेऊन चाल पुढे, आपल्याला जाया नाही लागलं पाहिजे. मग या गावठी टनल हायवे ना आम्ही चालत चालत आलो आंबोड्याची नदी क्रॉस केली. आता आठवून राहिलं होतं शेगाव 22 किलोमीटर. या बारीनं आम्ही जरा लवकरच निघलो घरून. याली लांजूळची नदी थंडी एवढी की या पाण्यात पाय टाका नाही वाटत आणि टाकला कधी तर मग काढा नाही वाटत. त्या नदीत पाय धुतले आणि लांजूळ मधून गण्यानं हे कुरकुरे घेतले. गावातले लोक मले पाहून गोड हसत होते. शेगाव राहिलो होतं आता 16 किलोमीटर. रस्त्यानं बोरं खात आम्ही आलो डायरेक्ट रेल्वेच्या पटरीवर आणि पटरीनं आलो जलमच्या रेल्वे स्टेशनवर. जलम मध्ये आमचा नाश्ता पाणी असते कुठेही पायीच्या मंदिरावर. या मंदिरावर येऊन हातपाय धुतले, दर्शन घेतलं, नाश्ता केला. जेले उपास होते त्याच्यासाठी घरून उसळ आली होती. उसळ खात बसले तेवढ्या टाइमात गण्यान मी निघलो पुढे. कारण की रस्त्यानं आपले फॉलोअर भेटले की आम्हाला थांबणं पडे. म्हणून गण्यानं मी प्लॅन केला, म्हटलं आपण पुढे चाललो. या डांबरच्या रोडाला पाय चिपकत होते. तेवढ्यात आम्हाला रस्त्यानं हे 2 आबा भेटले. ते बी आमच्या सारखे शेगावले चालले होते पैदल. गण्यान मी पुढे येऊन एका मयात थांबलो. मस्तपैकी हिरीचं थंडगार पाणी काढलं. पाणी पिऊन पटरीनं आम्ही निघलो शेगावकडे. या बारीनं गणान मी आम्ही सगळेच पुढे होतो. गण्या थकला की त्याला खांद्यावर घेणं पडे. आणि या बारीनं आम्ही 12 वाजताच येऊन पोहोचलो श्रींच्या नगरी, म्हणजेच आपल्या संत नगरी शेगाव मध्ये.